मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपले असतात. असं एक पुस्तक आहे की जे पुस्तक वाचल्यावर आपलं स्वप्न, परिश्रम, शिक्षण, नेतृत्व, देशभक्ती आणि सकारात्मकतेचा खरा मित्र मिळतो, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक. ज्ञाते, वक्ते आणि रसिका श्रोते व नमस्कार. मी कुमार शौर्य शिवाजी ठोंबरे, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, राहणार उमरवाड, लक्ष्मीबाई पाटील हायस्कूलचा विद्यार्थी. अर्थातच आपल्यासमोर विषय मांडतोय अग्निपंख या पुस्तकाने मला काय शिकवले. मी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे ज्याने माझ्या विचारांना नवे पंख दिले, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे महान शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांनी विंग ऑफ फायर या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे वैचारिक धन मात्र त्यांनी आपल्यासाठी मागे ठेवले आहेत. विंग ऑफ फायर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे मूळ इंग्रजीतून लिहिलेले ग्रंथ होते. ते लिखाण करण्यात अरुण तिवारी हे सहाय्यक सहभागी होते. ते आत्मचरित्र खूप गाजल्यामुळे मराठी अनुवाद लेखिका माधुरी शानबाग यांनी अग्निपंख या नावाने केले आहे. अग्निपंख एका व्यक्तीची कहाणी नव्हे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासह संशोधन करणाऱ्या आणि अग्नियान बनवणाऱ्या अनेक संशोधकांच्या स्वप्नाचा, संघर्षाचा आणि प्रवासाचा एक आरसा आहे. या पुस्तकाने मला 3 गोष्टी दिल्या: स्वप्नांची ताकद, कष्टांचे मूल्य आणि राष्ट्रनिष्ठा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडू येथील रामेश्वरम या छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत कष्टप्रद होती, पण एका नावाड्याच्या मुलाने आपल्या आयुष्यातील संघर्षाला कसे तोंड दिले याचे चित्रण अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतात अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग यासारख्या क्षेपणास्त्रांची जडणघडण कशी केली याची फार सुंदर व रोचक माहिती वाचकांना दिली आहे. त्यांनी जागतिक शस्त्र स्पर्धेच्या आणि विज्ञानाच्या कहाणी सांगितल्या आहेत की त्यांनी मोठे स्वप्ने पाहिली भारताला आत्मनिर्भर करण्याची. हे वाचून मला जाणवले की परिस्थिती कसलीही असो, मनात मोठी स्वप्ने असली तर ती पूर्ण होऊ शकतात. त्यांनी वैज्ञानिक म्हणून केलेल्या कार्यातून, अपयशातून शिकण्याची वृत्ती आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द हे मला खूप काही शिकवून गेले. त्यामुळे माझ्या शिक्षणाकडे, माझ्या अभ्यासाकडे आणि माझ्या ध्येयाकडे अधिक पाहण्याची प्रेरणा मला मिळाली. अग्निपंख हे पुस्तक वाचताना प्रत्येक पानावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या देशप्रेमाची जाणीव होते. हे पाहून मीही ठरवले की भविष्यात वाटचालीत देशासाठी काहीतरी योगदान द्यावे. अग्निपंख हे मला एक नवा आत्मविश्वास दिला. संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना संधी मानणे, धैर्य दिले. तसेच मनात मोठी स्वप्ने बाळगा, ती पूर्ण होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा हा जीवन मंत्र माझ्या मनामध्ये रुजवला. अग्निपंख हे फक्त पुस्तक नव्हे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासाठी तसेच अनेक भारतीयांसाठी जीवनोपयोगी ग्रंथ आहे. या ग्रंथाने माझ्या मनातील स्वप्नांना गती दिली, विचारांना दिशा दिली आणि माझ्या भविष्याला ध्येय दिले. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची, या विचारपीठाची आणि या साहित्यपीठाची रजा घेताना मी इतकेच म्हणेन की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला महत्त्वाच्या 3 गोष्टी मिळाल्या. पहिली म्हणजे महत्त्वाकांक्षा, दुसरी म्हणजे तिचा ध्यास आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होण्यासाठी दृढ विश्वास हवा. एवढेच बोलून मी माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.